मी छोटा दृष्टांत सांगतो लक्षात येण्यासाठी. एका मुलाने जघन्य अपराध केला, तुरुंगामध्ये शिक्षा उपभोगू लागला. विचार, शिक्षा उपभोगून पूर्ण झाली. एक 4-8 दिवसात त्याला सोडणार होते. त्याने घरच्यांना पत्र पाठवलंय, आई वडिलांना, 8 दिवसात माझी सुट्टी होणार आहे, मी घरी येणार आहे. खरं तर मी जो अपराध केलाय तो कुठल्याही पद्धतीने क्षमा करण्यायोग्य नाही. तुम्ही करणार नाही मला माहित आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला जर खरीच माझ्यावर दया वाटत असेल तर मला क्षमा करा. आपल्या गावावरूनच रेल्वे जाते, मी अमुक डब्यात अमुक वेळेला अमुक गाडीला बसणार आहे. रेल्वे स्टेशनला लागूनच आपलं शेत आहे. शेतामध्ये फार मोठं झाड आहे. त्या झाडाला एक पांढरा झेंडा बांधा, एक झेंडा बांधा. तो झेंडा बांधलेला पाहिला की मला असं वाटेल तुम्ही मला क्षमा केली, मग मी घरी येईल. आणि जर झेंडा दिसला नाही तर मी रेल्वेत पुढचा प्रवास करीन, कुठेतरी माझी जीवन यात्रा संपून टाकीन. असं त्याने घरच्यांना पत्र पाठवलं. सुट्टीचा दिवस, सुट्टी झाली, त्या गाडीला बसला, निघाला. जसं जसं गाव जवळ येतं तसं तसं त्याची छाती धडधड करायला लागली. मनामध्ये अनेकविध विचार यायला लागले. घरचे मला स्वीकारतील न स्वीकारतील, स्वीकारतील न स्वीकारतील. अगदी पुढचं स्टेशन त्याचं गावचं. खिडकीजवळ बसलेला मध्ये येऊन बसला आणि मधल्या माणसाला खिडकीजवळ बसायला सांगितलं. तो म्हणतो असं का करता हो, लोक खिडकी सोडत नाही, तुम्ही का सोडता? त्यांनी सांगितलं पुढचं स्टेशन माझ्या गावचं आहे, स्टेशनाला लागून माझं शेत आहे, शेतात एक झाड आहे. मी अशी अशी विनंती केली, फक्त एवढं पहा त्या झाडावर एक झेंडा लावलेला आहे का पहा. जर झेंडा लावलेला असेल तर मी गाडीतून उतरतो, आणि नसेल लावला तर मी जीव देतो. ठीक आहे म्हणले. तो मनुष्य बसला. पुढच्या स्टेशनात गाडी थांबली. खिडकीजवळ बसलेल्या माणसाने ते झाड पाहिलं आणि गाडी जेव्हा निघाली तेव्हा अचानक त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. शेजारच्या त्यांनी विचारलं, का रडता? झेंडा लावला नसेल ना? म्हणले, बाबा झेंड्याचं नाही मला माहिती, तुम्ही एक झेंडा पाहायला सांगितला, पण त्या झाडाच्या फांदी फांदीला झेंडे लावलेले आहेत. फांदी फांदीला झेंडे, फांदी फांदीला झेंडे लावलेत. तुझ्या घरच्यांचं किती प्रेम आहे तुझ्यावर, तुझ्या घरच्यांनी तुला क्षमा केली. घरचे विचार करत असतील एखादा झेंडा लावला, वाऱ्याने पडला, नाही दिसला तर कदाचित उतरणार नाही, जीवाचं काही बरं वाईट करेल, म्हणून फांदी फांदीला झेंडे लावलेत. म्हणून मला रडू येते रे, आनंदाचे अश्रू आहेत. त्या माणसाने चैन ओढून गाडी थांबवली, याला उतरायला लावलं. मी थोडी कलाटणी देऊन सांगतो विषयाला. तसेच भारतामध्ये जेवढी मंदिर आहेत त्या प्रत्येक मंदिरावर एक झेंडा आहे. तो झेंडा हेच सांगतो, तुम्ही किती अपराध केले असला तरी देव तुम्हाला क्षमा करेल, तुम्ही या. परमात्मा तुमचा स्वीकार करायला तयार आहे. अरे जर देव स्वीकार करतो तर आम्ही कोण त्यांना धिक्कार करणारे आहोत? ही भूमिका आहे. मुझे भरोसा है तेरा, तू ही मेरा सहायक है. भगवान आपल्याला राखण करणार.